शपथ घेण्याकरता आपल्याला सुरुवात करायची आहे। महाराष्ट्राचा सुजाण आणि जागरूक नागरिक म्हणून आज अशी शपथ घेते की माती आणि पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेईन आणि इतरांनाही प्रेरित करीन। जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आजचा दिवस प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमान, कृतज्ञता आणि राष्ट्रभक्तीची भावना जागवणारा मंगलमय दिवस आहे। स्वातंत्र्यापासून देशाने एक मोठा टप्पा आज पूर्ण केला आहे। पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे। मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात देशाने मोठी झेप घेतली आहे। महाराष्ट्रही विकासाच्या या प्रवासात अग्रस्थानी श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे राज्याला विकासाला सकारात्मक दिशा मिळत आहे। कल्याणासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे। देशाच्या विकास प्रक्रियेत विविध क्षेत्रांबरोबरच येथील कष्टकरी शेतकरी, ग्रामीण भाग आणि मातीत राबणाऱ्या सामान्य माणसाचे योगदानही महत्त्वाचे आहे। राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांच्या कष्टाला आधार देणे, त्यांच्या आर्थिक अडचणी कमी करणे आणि त्याला नव्या उमेदीने शेतीच्या वाटेवर पुढे जाण्यास सक्षम करणे हा प्रयत्नामागचा मूलभूत उद्देश आहे। अकोला जिल्ह्यातील 49,017 पात्र शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध झाली आहे। त्यापैकी 19,910 शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यात आला आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्याही याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। खरीप हंगामात यंदा 1,320 कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून 65% कर्ज वितरण पूर्ण झाले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज वाटपही सुरू आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे। जून ते ऑक्टोबर 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित 3,34,334 शेतकऱ्यांना 249 कोटी 93 लक्ष एवढी मदत वितरित करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे यंदा 1 जूनला अवेळी पावसामुळे नुकसानाची पंचनामा प्रक्रिया पूर्ण होऊन मदतीसाठी शासनाकडे निधीचा पाठपुरावा होत आहे। 25 शेतकऱ्यांना 21 कोटी 16 लक्ष रुपये निधीतून अवजारे व यंत्रांसाठी अनुदान देण्यात आले आहे। मनरेगा तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये जिल्ह्यात 2,200 हेक्टर क्षेत्रावर फळबागा विकसित करण्याचे नियोजन केले आहे। जिल्ह्यात भरड धान्य खरेदी प्रक्रियेत 1,63,183 क्विंटल ज्वारी खरेदी खात्यात सुमारे 7.5 कोटी इतका निधी जमा करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात 1,38,000 लाभार्थी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे 4 लाख भगिनी आपल्या जिल्ह्यामध्ये लाभ घेत आहेत। सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी 12,072 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा तसेच 1,749 विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ जिल्ह्याच्या गौरव वाढवणारी बाब आहे आणि आजच्या शुभदिनी या विद्यालयाचा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे। भविष्य घडवण्याची संधी याद्वारे मिळाली आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आजच्या काळात शासन प्रशासनाकडून नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करता गतिमानता व पारदर्शकतेवर भर देण्यात आला आहे। अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई-भूमिती प्रणाली या डिजिटल उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच पुरस्कार मिळाला असून नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलद आणि नागरिकांभिमुख प्रशासन घडविण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही पावती आहे। त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि संपूर्ण अकोला जिल्हा प्रशासनाचे मी अभिनंदन करतो। जिल्हा प्रशासनाने आता कोतवाल बुक या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासाचे डिजिटल जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे। जिल्ह्यातील ब्रिटिश काळापासून कोतवाल बुकामधील जवळपास 15 लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे। यापुढील टप्प्यात हे ऐतिहासिक आणि प्रशासकीय अभिलेख एकाच ऑनलाईन सिंगल विंडो प्रणालीद्वारे
नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे। त्यामुळे आवश्यक अभिलेखांसाठी नागरिकांना कार्यालयीन पातळीवर ये जा करण्याची गरज ही कमी होणार आहे। अकोला जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात सुरक्षितता व शांतता वृद्धिंगत करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत। नागरिकांच्या प्रतिसादावर आधारित प्रोजेक्ट रक्षा प्रणालीतून पोलीस सेवांची गुणवत्ता तपासली जात आहे। नागरिकांना पारदर्शक व जलद सेवेसाठी त्यांचा लाभ होत आहे। अकोला जिल्हा पोलीस दल डायल 112 मध्ये तसेच CCTNS आणि ई-गव्हर्नन्स मध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आले आहे। जुलै 2026 अखेर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 96% वाढले आहे। गुन्हे दोष सिद्धीचे प्रमाण एका वर्षात 39.27%वरून 60.12% वाढले आहे। मी याबद्दल अकोला जिल्ह्याच्या हक्कांचे बळकटीकरण व औद्योगिक संरचनेत लवचिकता साधल्यामुळे उद्योग व कामगार दोघांनाही फायदा होणार आहे। अकोला येथे कामगार भवन लवकरच निर्माण होणार असून जिल्ह्यात 4,59,000 कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी झाली आहे। विविध कल्याणकारी योजनांमध्ये 31,737 कामगारांना आणि सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप योजनेत 1,10,697 कामगारांना लाभ देण्यात आला आहे। त्याचप्रमाणे 1,14,660 कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यात आले आहे। जिल्ह्यातील सुमारे 2.5 लाख कामगार बांधवांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला आहे। जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला जात आहे। राज्यस्तरीय रुग्णालय मूल्यांकनामध्ये जिल्हा महिला रुग्णालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला अनुक्रमे 3रा व 4था क्रमांक मिळून जिल्ह्याचा गरजू रुग्णांना लाभ होत आहे। माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान खेडोपाडी व्यापक प्रमाणात राबवण्यात येत आहे। जिल्हा उद्योग केंद्रात सुधारित आकृतीबंधानुसार 23 पद्धतीने यंदा 1,600 कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे नियोजन आहे। मृदू व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। या निमित्त 21 ऑगस्ट रोजी महावॉकॅथॉन तसेच रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा तसेच पाणी बचत व मृदू संधारणासाठी योगदान देण्याचे आवाहन देण्यासाठी शासन प्रशासनासोबत लोकसहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असतो। त्यासाठी अधिक कृतीशील होण्याच्या व नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी नित्य पार पाडण्याचा संकल्प आज स्वातंत्र्य दिनी आपण सर्वजण करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।